हॅलो चेक. थँक्यू सो मच मॅडी सर. पहिला चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेगला. बॅट्समन प्रणवच्या बॅटमधून 3 धावा इथून मात्र घेतल्या गेल्यात. विद्यमान सामना आपण मैदानामध्ये एन्जॉय करत आहोत. एका बाजूला संघ आपण पाहतोय जय हनुमान जोविली आणि त्यांना मात्र फाईट करत असताना सत्संग शिरगाव या दोन्ही बलाढ्य संघामध्ये बदलापूरमधील हे दोन्ही बलाढ्य संघ आता मात्र या मैदानात एकमेकासमोर उभे ठाकलेत. दुसरा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडा मागे आहे. आपण पाहतोय करण धुल्या 2 धावांचा प्रयत्न. इथून मात्र थ्रो क्विक होता, मात्र त्याच्यापेक्षा जास्त चपळ आपण पाहिलं तर मैदानामध्ये दोन्ही फलंदाज होत्या. 2 धावा इथून पुन्हा एकदा एकवटल्या गेल्यात. आता मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय. आपण पाहतोय 5 या धावसंख्येवरती. 4 षटकांची लढत आहे. समोर पाहायला गेले तर जुविली सालंका एक बलाढ्य संघ असताना 50+ धावा इथून मात्र शिरगाव संघाला बनवाव्या लागतील. तिसरा चेंडू ट्राय करत असताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे होता आणि एक सिंगल इथून मात्र मिळाली आहे. एक धावफलक आता पुढे सरकत असताना आपण पाहतोय 6 धावा इथून धावफलकावरती आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती विवेक गायकवाड एक मोठं नाव बदलापूर शहरातील आता मात्र या मैदानामध्ये खेळत असताना. पुन्हा एकदा आता मात्र ऑन ड्राईव्हचा फटका मिड ऑफच्या डोक्यावरून चाललाय. आपण पाहतोय दन दन करत या सत्रातील हा पहिला चौकार आपण पाहतोय प्रणवच्या बॅटमधून. चला या ठिकाणी आपण पाहिलं तर जोबिली संघाला 2 धावांची पेनल्टी देण्यात आलेली आहे. 12th मानकडे ड्रेसिंग आणि शूज नाही आहेत आणि अवेलेबल सुद्धा नव्हता. चला ठीक आहे, मॅच कंटिन्यू करा. थँक्यू मॅडी सर. दहा धावा आहेत धावफलकावरती. ड्राईव्हचा फटका. 4 चेंडू समाप्त झाल्यानंतर 10 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा कट करायचा होता. आता मात्र चाललाय. आपण पाहतोय कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक धावतोय. वेगामधून आलाय डीप मधून करण धुळे आपण पाहतोय आणि इथून पुन्हा एकदा दुहेरी धाव एकवटण्यामध्ये यशस्वी. दोन्ही फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय बंटी आणि प्रमोद. याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये ज्या जोबेली टीमचा करण धुळे जो मैदानामध्ये खेळतोय. जोबेली टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. करण धुळे यांचे मामा जयेश मामा म्हात्रे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. खास करून हेडूटने डोंबिवलीवरून त्यांचे मनपूर्वक स्वागत. ऑन साईडला चेंडूला वळवलाय. स्कोर ऑफ द विकेट सचिन धुळे त्या ठिकाणी आहेत. चेंडूला गॅदर करतात तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव आणि संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. चांगली सुरुवात सत्संग शिरगाव संघाची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 13 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस पाहायला मिळते. 4 षटकांची मॅच प्रबुद्ध आणि 4 षटकांच्या या मॅचमध्ये 13 धावा पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केलाय. मित्र म्हणजे सत्संग शिरगाव या संघाने चांगली बॅटिंग त्यांनी केलेली आहे. कदाचित जर मात्र या धावा इथून जे करंट रन रेट अगदी असंच ठेवलं तर कुठेतरी 45 ते 50 पर्यंत जाण्याचा सुद्धा प्रयत्न करेल टीम सत्संग शिरगाव या मॅच मध्ये. बरोबर अगदी मॅडी सर. कारण बलाढ्य समोर खेळताना देखील हा विचार मनामध्ये नक्कीच असेल शिरगाव संघाचा की आम्हाला देखील इथून हार मंजूर नाहीये. आणि त्याच पद्धतीने वाटचाल करत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय सत्संग शिरगाव संघ दोन्ही बॅट्समन बंटी आणि चेतन अद्याप सलामीसाठी आले होते. पहिल्या षटकाचा जसं खेळ समाप्त झाला 13 धावा झाल्यात. कुठलीही विकेट अद्याप त्यांनी गमावली नाही आहे. आणि इथून दुसरा षटकाला सुरू होत असताना आता मात्र मैदानामध्ये आपण पाहतो एक अनुभवी गोलंदाज महेंद्र धुळे आता मात्र स्वतःच्या कांद्यावरती सेकंड स्पेलची जबाबदारी घेत असताना थोडंसं इथं मात्र लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्यामुळे वारंवार दमछाक होत असताना क्षेत्ररक्षकाने आणि तेच प्रात्यक्षिक मैदानामध्ये दिसतंय. फिल्डिंग सेट करण्यात आता मात्र इथून आपण पाहतोय जुवेली संघ स्ट्राईक एंडला चेतन, ज्या चेतनने एक चौकार दाखवलाय पहिल्या षटकामध्ये विवेकच्या विरोधात. तोच आता स्ट्राईक एंडला पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेटने पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात त्याला फेकून दिलाय. आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावा.
षटकार आला महेंद्र धुळेच्या विरोधात प्रणय लाडच्या पाठमधून आणि या दरम्यान शिरगाव गावचे नामांकित उद्योजक सन्माननीय प्रफुल्लजी मोरे साहेब यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. खास करून गोव्यावरून या माचा आनंद घेतात जोबेली आणि शिरगाव या मासला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतील. षटकार आपण पाहिलाय. आता मात्र मैदानामध्ये चेतनच्या बॅट मधून चेतनची बॅट इथून मात्र काय थांबत नाहीये. या आधीचा आपण त्यांचा सामना पाहिला तर जेव्हा मात्र प्रणव आहे का माफी असं प्रणव आहे स्ट्राईक एंडला. प्रणव आणि बंटी जोडी मैदानामध्ये. पुन्हा एकदा लेफ्ट हँडर बॅट्समन त्याच्या विरोधात महेंद्र. शॉर्ट पिच चेंडू त्याला देखील हुक केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतो त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू फरार झालाय. वन बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा. संघाचा जर विचार केला ना मॅडी सर जेव्हा मात्र ते क्वालिफायरचा सामना खेळत होते जवळजवळ तो सामना मयूर बदलापूर संघाने जिंकला होता. कारण 4 धावांची गरज असताना तिथून मात्र गोलंदाज आपण पाहिला आदित्यने तो सामना आपल्या संघाच्या बाजूने खेचत आणला आणि 4 धावा तिथून त्याने रोखल्या आणि तिथून लक फॅक्टर खऱ्या अंतर हरकत नाहीये म्हणायला. सत्संग शिरगावसाठी ऑन झाले धावफलकावर धावा आहेत आता मात्र 23. पुन्हा एकदा आता मात्र हलक्या हाताने आपण पाहतोय ऑनड्रायचा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा 2 धावा. आता मात्र करणच्या हातामधून इथून एकवटला गेला. जो करण नक्कीच एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या हातामधून धावा घेणं सोपं नाहीये. मात्र आता करण देखील स्वतःवरती नाराज आहे. 2 धावा इथून मिळतील. धावफलकावर आता धाव होतील 25. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आपण पाहतोय सत्संग शिरगाव संघ. कारण सेमीफायनल मॅच म्हटली की कुठलाही संघ इथून पराभूतला नक्कीच त्याची इच्छा नसते की आपण या सामन्यामध्ये हारावं. आणि त्या दोन्ही संघ मैदानामध्ये आता फाईट करतायत. 25 धावा धावफलकावरती 4था चेंडू. हा देखील चेंडू बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर टायमिंग झाले. करण आहे प्रयत्न चांगले आहेत आणि इथून झेल नक्कीच सुटला. मात्र 2 धावा रोखू शकला नाहीये. प्रयत्न आपण पाहिलं तर थोडासा वाईडिश चेंडू गेला होता ऑन साइडला आणि नक्कीच या 2 धावा इथून मिळतील. स्वतःवरती पुन्हा एकदा नाराज झाले कारण झेलची संधी होती. झेल थोडासा कठीण म्हणायला हरकत नाहीये. झेल जमिनीला ड्रॉप जरूर झालाय. हवेच्या जोरावर चेंडू थोडासा मला तर वाटतंय की वेगाने आला होता. 2 धावा मिळाला. धावफलकार 27 धावा 2 चेंडूंची फेकी या षटकामध्ये बाकी आहे. पुन्हा एकदा बॅटची खेळा आता आपण पाहतोय थर्डमॅनचा रिझन मध्ये हा चेंडू गेलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे कल्पेश आणि एकच धाव इथून मात्र मिळेल. आता 28 धावा धावफलकावरती झाल्यात. अठ्ठावीस धावा आहेत आणि शेवटचा चेंडू मैदानामध्ये शिल्लक. स्ट्राईक एंडला बंटी आहे. सोडून दिलाय आणि आपण पाहतोय यस इट इज वाईड बॉल. पंचांनी तेच दर्शवलं. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर कदाचित वाईड यॉर्कर हाताळायचा प्रयत्न महेंद्र यांच्या माध्यमातून झाला. जमलं नाहीये. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल. धावफलकावर आता धावा झाल्यात 29-29. जमेची बाब अद्याप ही आहे की शिरगाव संघाने कुठलाही गडी गमावला नाहीये. पुन्हा एकदा सोडून दिलाय. आता मात्र पंचांकडे नक्कीच आशाभूत नजरेने पाहिले. पंचांनी सांगितलं यस इट इज फेअर डिलिव्हरी आणि इथून आता 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. सत्संग शिरगाव संघाच्या धावफलकावर 2 षटकांची धावा आपण पाहायला लगावल्या गेल्यात. 29 लॉस ऑफ 0 विकेट.
नवीन गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. तिसरं षटक घेऊन करण धुळे स्वतः आला. स्लोअर पद्धतीचा चेंडू, इथून मात्र फिंगर रोल झाले. चेंडू पडल्यानंतर हातभर वळण घेणारा चेंडू आपण पाहायला बाहेर निघालाय आणि पहिला चेंडू इथून निर्धाव टाकलाय. 2 षटकांचे आपण पाहायला गेलं तर 14ची सरासरी जणू राखली गेली आहे शिरगाव संघाकडून. आणि आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये करण गोलंदाजी करत असताना त्याला इथून मात्र एक माफक षटक फेकावं लागेल. पुन्हा एकदा स्लोवर, हा देखील चेंडू फसवणारा होता. फिंगर रोल पुन्हा एकदा झाले. इथून मात्र करणने ओळखलाय, कारण वेगवान चेंडूवरती पाहायला गेले तर विवेकच्या विरोधात धावा आल्या. तदनंतर तो दुसरं षटक महेंद्र यांचं पाहिलं, त्याच्या विरोधात देखील आपण पाहायला गेल्या तर 16 धावा आल्या. आणि आता मात्र करणने कदाचित ओळखले की आता या मैदानावरती फसवे चेंडू इथून टाकले गेले पाहिजेत आणि ते प्रात्यक्षिक मैदानामध्ये होत आहे. पुन्हा एकदा करण तयार. तिसरा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक इनला प्रणव. स्लोअर मध्ये चेंडू, आता मात्र जागा बनवली. स्क्वेअर लेगला चालला, आपण पाहतो डीप मध्ये. पंच सांगतायत मिळतील धावा 4 चौकार. गेल्या 2 चेंडूवरती शांत जरूर होता, मात्र वैयक्तिक 29 धावांवरती खेळतोय. पुन्हा एकदा बिरकावायचा होता, हा देखील फसवा चेंडू. आता मात्र कमबॅक केलाय करणने. पहिले 2 चेंडू सुरेख हाताळल्यानंतर तिसरा चेंडू थोडा आपण पाहिलं दिशा थोडासा भटकला होता. त्यानंतरचा पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव. धावफलकार धावा स्टील आपण पाहतोय 33. वैयक्तिक 29 धावांचं कॉन्ट्रीब्युशन यामध्ये आपण पाहतोय बॅट्समन प्रणवचं. हा देखील चेंडू आता वेगवाने, आता मात्र गतीवरती स्वार होत असताना गोलंदाज मैदानामध्ये पाहतोय करण. कारण स्लोवर चेंडू जेव्हा त्याने फेकले गेल्या तेव्हा मात्र ते चेंडू आपण पाहतोय फलंदाज प्रणवला समजले नाही. कदाचित तो देखील 5व्या चेंडूवरती स्लो चेंडूचा नक्कीच वेट करत होता, मात्र इथून करणने वेगवान चेंडू फेकला. डॉट चेंडू, दफलकार धावा स्टील 33. आणि आता या षटकातील शेवटचा चेंडू 4 धावा खर्च केला. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, आता मात्र कदाचित टेस्टरवरून गेला असं आम्हाला वाटलं, मात्र पंचाने सांगितलंय यस इट इज वाईट बॉल. लेग स्टंपच्या खूपच बाहेर. लाईन ही पाहायला मिळाली करणच्या माध्यमातून. धावफलकार धावा 34. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव एक ऍड झाली. शेवटचा चेंडू मैदानामध्ये 34 धावा बनवल्या गेल्या. एक मोठं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न जसं मी म्हटलं शिरगाव संघ करेल, तो प्रयत्न यशस्वी अद्याप ठरलाय त्यांचा. हा देखील चेंडू सोडून दिलाय पंचांनी. हा देखील चेंडू खराब घोषित करत असताना सांगितलाय वाईड आहे. आणि एक्स्ट्राच्या सुरुवात पुन्हा एक धाव ऍड होईल. दफलकावर आता धावा 35. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. या षटकात आपण पाहतोय 6 धावा आल्या. जोईल संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. कदाचित ते नंतर क्षेत्ररक्षण निर्णय अंगलट येऊ शकतो. अद्याप एक षटकाचा खेळ बाकी आहे. क्रिकेट पाहायला गेलं तर अनप्रेडिक्टेबल गेम आहे आणि कधी कुठल्या संघाच्या बाजूने हा गेम झुकला जातो. हा देखील चेंडू सोडून दिला. पंचांनी पुन्हा एकदा सांगितलंय हा देखील चेंडू खराब आहे. लागोपाठचा तिसरा चेंडू इथून मात्र करणने खराब फेकलाय. स्वतःवरती आता नाराज आहे. महेंद्र देखील त्याच्या जवळ गेला आहे, काहीतरी कानमंत्र देईल. पहिले पाहायला गेलं तर 5 चेंडू होती, फक्त 4 धावा खर्च केल्या. आता मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात 3 वाईड आपण पाहिल्या. धावफलकावर धावा झाल्यात आता 36. 36. कौतुक व्हायला हवं खऱ्या अर्थाने प्रणवचं, ज्याने मात्र 14 चेंडू 29 धावाची खेळी केली आहे आणि तो मैदानामध्ये अद्याप पाहायला गेले तर किल्ला लढवतोय.
तडाखा खऱ्या अर्थाने मैदानामध्ये खूप आहे, त्यामुळेच थोडंसं आपण पाहतो व्यत्यय आलाय, थकवा देखील जाणवतोय. आणि शेवटचा चेंडू फेकण्यासाठी करणने 3 वाईट चेंडू फेकले, ते 3 धावा ऍड झाले. दाफलकर धावा आपण पाहतोय 36. आणि शेवटचा चेंडू इथून अजूनही फेकणं बाकी आहे या षटकातील. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो, बॉलर बॅक ड्राइव्ह स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लाईक एरो, चालला भेदत, 4 धावा, चौकार. थँक्यू सो मच. शेवटचं षटक फिरकीचा जादूगर म्हणून ज्याच्याकडे पाहायला जातं, जुवेली संघाचा आपण पाहतोय कल्पेश उर्फ केडी मैदानामध्ये. धावा 3 षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर बनल्या गेल्या 40. पहिल्या षटकात विवेकच्या 13, महेंद्रवर इथून देखील हल्ला चढवला, त्याच्या षटकात 16, करणच्या विरोधात 11. आणि शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक आता मात्र कल्पेश्वरची जबाबदारी सोपवली गेली आहे. स्ट्राईक एंडला आहे बंटिया, आणि ज्याने मात्र अद्याप आपण पाहायला गेलं तर 33 या धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय मैदानामध्ये प्रणव, तो नॉन स्ट्राईकला आहे. दाफलकर धावा 40. पहिला चेंडू कल्पेशाचा, इथून मात्र स्टंपिंग व्हावं लागेल आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज होईल बाद. आणि आपण पाहतोय 40 या धावसंख्येवरती पहिला हादरा लागत असताना सत्संग शिरगाव या संघ नवीन फलंदाज युनाइट नंबर 3 वरती आपण पाहतोय रितेश गेलाय. 40 धावा इथून बनवल्या गेल्या, तर 5 चेंडूंची फेकी बाकी आहे. स्लॉगरचं षटक आपण कल्पेशचं पाहतोय, या षटकात धावा घेणं गरजेचं. पहिला चेंडू निर्धाव, विकेट आली आहे. पुन्हा एकदा कल्पेश तयार, नवी स्ट्राईक एंडला नवीन बॅट्समन रितेश ऑन साइडला. हा चेंडू टर्न करायचा, इथून मात्र प्रणवला स्ट्राईक हवी, डायरेक्ट करण्याचा प्रयत्न झालाय, असफल. आणि आता बाईच्या स्वरूपात ही 1 धाव मिळेल आपण पाहतोय, आणि धावफलकार ही धाव जोडली जाईल. यस, बाईच्या स्वरूपात आली आहे. आणि आता धावा झाल्यात 41. आता स्ट्राईक भेटली आपण पाहतोय प्रणवला, जो वैयक्तिक 33 या धावसंख्येवरती मैदानामध्ये खेळतोय. थोडस इथून मात्र आता पुन्हा एकदा प्रणवसाठी फिल्डिंग सज्ज होईल, जो मात्र आपण पाहायला गेलं तर स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक होता, तो आता मात्र सर्कल मध्ये आलाय. आणि एक कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक आता मात्र लेफ्टी बॅट्समन साठी पाठीमागे सरसावला गेलाय. करण धुळे आपण मैदानामध्ये पाहतोय फिल्डिंग सेट करत असताना. 4 चेंडू फेकणे बाकी स्ट्राईक एंडला. प्रणवने आपण पाहतोय नक्कीच ज्याची बॅट मैदानामध्ये तळपली आहे, आणि तो 4 चौकार आणि 1 सिक्सच्या माध्यमातून पाहायला गेले तर वैयक्तिक 33 या धावसंख्येवरती खेळतोय. तिसरा चेंडू आता मात्र इथून एंड चेंज करत असताना गोलंदाज कल्पेश आपण यांना पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेटने
हा देखील चेंडू फसवा होता, जमला नाहीये, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, पडल्यानंतर आतमध्ये आलाय आणि इथं कलेक्टिंग यष्ट्यांच्या मागे करणने चांगली केली आहे. डॉट चेंडूची समाप्ती पहिल्या 3 षटकामध्ये. जसं मी म्हटलं, धावा आल्यानंतर या षटकात धावा रोखायचा त्याचा प्रयत्न कल्पेश मैदानामध्ये करत असताना चौथा चेंडू धावफलकावर स्टील 41. हा देखील चेंडू आडवा बॅटने आता चाललाय, आपण पाहतोय वाईडिश लॉंगनला क्षेत्ररक्षक आहे, दुसरी धाव धोक्याची ठरू शकते आणि फलंदाज होईल बाद. रनआउटच्या स्वरूपात आपण पाहतोय माघारी परते प्रणव आणि सत्संग शिगर लागणारा हा दुसरा आदरा. दुसरा आदरा प्रणव आता स्वतःवरती नाराज आहे. पाहतोय आपण वैयक्तिक त्याने धावा बनवल्या 34. जोरदार टाळ्या प्रणवसाठी झाल्या पाहिजे, जिथे मात्र सत्संग शिरगाव संघाने 42 धावा बनवल्या आणि वैयक्तिक आपण पाहायला गेलं तर 34 या धावसंख्येवरती माघारी परततोय फलंदाज प्रणव. नवीन फलंदाज 4 या नंबरवरती, इनॅट नंबर 4 वरती जाईल. मंदार गेलाय. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू इथून मात्र 2 मोठे फटक्या, 50+ धावा, 2 चेंडू निर्धाव, 45 धावांच्या आत स्कोअर दबला जाईल. पाचवा चेंडू नवीन फलंदाज असेल, स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रितेश शिंदे. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर टायमिंग झालाय आणि चेंडू फरार झालाय बाउंड्रीच्या बाहेर. षटकार फलकावरती एक मोठी धावसंख्या जुवेली संघाच्या विरोधात इथून मात्र बनवली गेली आहे सत्संग शिरगाव संघाच्या माध्यमातून. मैदानामध्ये आता चेंडू शिल्लक आहे शेवटचा आणि रितेशने हा षटकार दाखवला, तो स्ट्राईक एंडला असेल. थोडस फंबल. आदरणीय सुजितजी पवार साहेबांचं आगमन झालंय. जिजाऊ संघटना बदलापूर याच्या अध्यक्ष आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सामना पण एन्जॉय करतो. एका बाजूला संघ सत्संग शिरगाव त्यांना फाईट करत असताना जय हनुमान जुवेली संघ मैदानामध्ये. शेवटचा चेंडू 48 धावा धावफलकावरती. हा चेंडू सोडून दिलाय. पंच आमच्याकडे नक्कीच वळतील आणि सांगतील यस इट इज वाईट. एक्स्ट्राच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव मिळेल. आता धावफलकावर धावा झाला 49. 49 धावा इथून रचल्या गेल्या आहेत. शिरगाव संघाच्या माध्यमातून एक चांगली लढत नक्कीच होईल, कारण हार मानायला इथून शिरगाव संघ देखील मंजूर नाहीये. हा देखील चेंडू आपण पाहतोय सोडून दिलाय. पंच पुन्हा एकदा कवायत करत असताना आम्हाला सांगतायत हा देखील चेंडू खराब आहे आणि आता मात्र 50 अप झाली. 50 धावा धावफलकावर. या 2 वाईटच्या स्वरूपातून आलेल्या 2 धावण्या सत्संग शिरगाव संघाच्या लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा फेकण्यासाठी वाईट चेंडू हाताळलेत. आपण पाहतोय कल्पेश धुळे यांनी हा दबाव आहे, कारण रितेशने ठोकलेला 5व्या चेंडूवरती षटकार, त्याचा दबाव इथून मात्र आलाय. तर आपण पाहतोय आमचे प्रिय आयोजक तेजस जे ठाकरे साहेबांकडून नक्कीच आमच्या समालोचकांसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. शेवटचा चेंडू डॉट होतोय. पूर्वार्धाचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय. धावफलकावर आपण पाहतोय सत्संग शिरगाव संघाच्या धावा लागावल्या गेल्यात 50 आणि इथून मात्र उत्तरार्धाच्या खेळामध्ये 51 धावांचं टार्गेट सेट झालंय. खऱ्या अर्थानं जय हनुमान जुवेली या संघासमोर. आणि जेव्हा मात्र खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल, मी इन्व्हाइट करतो मायक्रोफोन वरती बदलापूरचा एक बुलंद आवाज, बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष आमचे सर्वांचे लाडके महेश धुळे सरांना उर्फ मॅडी सरांना.
धन्यवाद प्रबुद्ध कांबळे ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. आणि आता द्वितीय सत्राला सुरुवात होईल. सत्संग शिरगाव आणि जय हनुमान जोबेली या दोन संघांदरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. अतिशय चुरशीचा सामना आहे. सेमीफायनल ची मॅच तुम्ही एन्जॉय करतात. उपांत्य फेरी आणि उपांत्य फेरीमध्ये आता जो संघ जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये खेळणार आहे श्री गणेश माणिकवली संघाच्या विरोधात. याच्या ठिकाणी आगमन झालेले त्याचे मनपूर्वक स्वागत. चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. आमच्या स्कोरर आम्हाला सांगतात टार्गेट असेल या मॅच मध्ये तब्बल 51 धावांचं. जे पारितोषिक तेजस ठाकरे यांनी समालोचकांसाठी दिलेले फक्त ते जमा केलेलं नाहीये. प्लीज ते जमा लवकरात लवकर करा. नुकताच अनाउन्समेंट सुद्धा करण्यात आली होती प्रबुद्ध कांबळे यांच्या वतीनं. याच दरम्यान प्रवीण दादा गडगे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. गुरुनाजी खाडे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. 51 धावांची गरज आहे. 4 षटकांमध्ये किमान 12.5चं रन रेट या मॅच मध्ये ठेवावं लागणार आहे. 12.50. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. करण धुळे आणि त्याच्या साथीनं रोशन धुळे. आघाडीचा गोलंदाज रितेश शिंदे यांना तुम्ही पाहतायत. चांगली मॅच दर्जेदार खेळ केलेला आहे सत्संग शिरगाव संघाने. जो संघ टॉप 5 मधून टॉप 3 मध्ये लकी ड्रॉच्या स्वरूपात आला आणि त्यानंतर सेमीफायनलची लढत खेळतोय. जोबेली संघाच्या विरोधात चांगल्या धावांची इन्व्हेस्टमेंट त्यांनी केलेली आहे. कदाचित आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये जेव्हा 13 धावा आल्या ना तेव्हा आम्ही सांगितलं की जर ही धावसंख्या अशीच चालू राहिली तर किमान 45-50 पर्यंत जाऊ शकते. आणि खऱ्या अर्थाने 50 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. 51चं टार्गेट आहे. स्ट्राईक करण धुळे, नॉन स्ट्राईक रोशन धुळे. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. स्पर्धा तुम्ही पाहताय छत्रपती चषक 2025 हे रुबाबदार 5वा पर्व आहे. गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करत असताना करण धुळे. सेकंडचा कॉल इथे मात्र होत नाहीये. रोशन धुळेला माहिती आहे कदाचित रिक्स नको. आणि आता या ठिकाणी आपण पाहतो लगेचच बॅकअप सुद्धा देण्यात आलेलं आहे. सिंगल धाव या ठिकाणी एकवटण्यात आली आहे. करण धुळे यांना तुम्ही पाहतायत. कदाचित आपण पाहतोय 2 ते 3 खेळाडूंमध्ये चढाओढ आणि त्याच अनुषंगाने खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 51 धावांची गरज आहे. शांत सुरुवात, संयमी सुरुवात. स्ट्राईकिंगला रोशन धुळे रितेश शिंदेच्या विरोधात बांडेडरी पाबो प्ले मध्ये. ओ लाईन चांगली पाहायला मिळते. अप्रतिम बॉल आतमध्ये या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा आणि चेंडू पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये आला मी तर म्हणेन आणि झपकन एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवला. तोपर्यंत
डॉट बॉल ची सांगता होती. 24 बॉल 51चं टार्गेट या मॅच मध्ये. सेमीफायनल उपांत्य फेरी तुम्ही पाहतायत टॉप 3 मधून. शॉट ऑफ लेन त्याच्यावरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक जज करतात पाठमोऱ्या स्थितीमध्ये आणि ते चेंडू उचलण्यापुरती वेळ घेतलेला आहे. 3 क्षेत्ररक्षक एका चेंडू मागे अगदी आपण पाहतो अडवण्याचा प्रयत्न करतायत. जणू काही त्या ठिकाणी महाविकास आघाडी निर्माण झाली आणि एकाही चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हाताला लागलेला नाहीये. बॉल सीमा पार. धावा मिळतात 4. प्रयास कीजिए, सफलता उसके हाथ में. वो क्या बनाना चाहता है, आपको क्या करना चाहता है, वो मालिक जाने. ऑन साइडला वळवला चेंडूला. बॉल चालला सीमा पार आणि याच दरम्यान आणखीन धावा मिळतील टीम जय हनुमान जोबेली संघाला 4. आणि पहिल्या षटकामध्ये आता मात्र जसा करण धुळेने स्ट्राईक रोटेट केले. रोशन धुळेच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. एक चेंडू डॉट आल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 9 आहे. दिन है तो रात आएगी, रात है तो निश्चित दिन आएगा असं म्हटलं जातं. आणि आता मैदानावरती आपण पाहतोय चांगला खेळ करावा लागणार आहे दोन्ही टीमला. पहिल्या सत्रामध्ये 50 धावा, भरपूर मोठी धावसंख्या 4 षटकामध्ये उभी करण्यात आली. ऑन साइडला पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. बॉल चालला ऑन साइडला. ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न चांगले करतायत. पायाला चेंडू जणू काय लागलेला आहे आणि तिथून चेंडू थोडासा फ्लाय झाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते प्रणव लाड आणि आता त्याला चकमा देत बॉल चालला सीमा पार. आणखीन धावा मिळतात 4. धुळे मंगेश डायरे, सुनील धुळे, सागर धुळे आणि उत्तम धुळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत. सन्मान. पुढचा बॉल इथे लाईन खराब आहे. चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न होता. रोशन धुळेचा अप्पर कटच्या माध्यमातून खेळायचं होतं वीरेंद्र सेवाग स्टाईलने आणि याच दरम्यान अंपायर सिग्नल बाईट बॉल. याच दरम्यान आमचे सुजित पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे ते कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. मी विनंती करेन मोहन नाना ठाकरे यांना की आपल्या शुभस्य आपण पवार साहेबांना सुद्धा सन्मानित करावं. षटक क्रमांक पहिलंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावसंख्या धावफलकावरती 15 धावा आहेत. 12.5च्या रन रेटने धावा बनवायचे 12.50 कारण प्रति षटकामागे हे आस्किंग रन रेट आहे. परंतु 15 धावा म्हणजे सुरुवात जोबेली संघाची सुद्धा या ठिकाणी आपल्याला चांगली पाहायला मिळेल. 18 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी तब्बल आता 36 धावांची गरज. 18 बॉल 36 धावांची गरज या मॅच मध्ये. शिरगाव आणि जोबेली म्हटलं तर एक जवळचं घरचं नातं आहे. अगदी आपण पाहतो आणि जेव्हा जेव्हा शिरगावची स्पर्धा असते तेव्हा जोबेलीचे काही समर्थक प्रेक्षक त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि जेव्हा जोबेलीची स्पर्धा असते तेव्हा सुद्धा शिरगावचे आमचे सर्व लाडके प्रेक्षक त्या ठिकाणी उपस्थित असतात, मान्यवर असतात. समीर शेठ धारवे यांच्या माध्यमातून एक स्पर्धा आपण जरूर पाहिली होती आणि येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये पुन्हा एकदा ती स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. स्वर्गीय मोहन शेठ राऊत यांचे ते लाडके जावई आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून ती स्पर्धा येणार आहे आपल्या सर्वांच्या भेटीला. 18 बॉल 36 धावांची गरज. स्ट्राईक एंडला रोशन चांगली बॅटिंग त्याने केलेली आहे. सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली रोशन धुळेची. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत, एक सिंगल आली आहे. गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये बॅटच्या टोनला लागून समोर चालला बॉल प्रणव लाडकडे लॉंग ऑनच्या दिशेने आणि आता एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. स्ट्राईक रोटेट होती. धावसंख्या धावफलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहिले तर 16 धावा चेतन आलेत सेकंड ओव्हर मध्ये.
दोन्ही संघांना विनंती राहील जो कोणता संघ अगदी आपण पाहतो ज्या खेळाडूला ज्या संघातून बाईक मिळणार आहे त्या संघाचे 15,000 रुपये या ठिकाणी कापले जातील हे लक्षात असू द्या पासिंग आणि रजिस्ट्रेशनसाठी आणि ती पासिंग रजिस्ट्रेशनचे पेपर तुम्ही आयोजकांकडे जमा करा त्यावेळी तुम्हाला ते 15,000 रुपये रिटर्न केले जातील हे लक्षात असू द्या ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे सॉफ्ट हँडने चेंडूला वळवलंय करण धुळेने आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहतो जास्तीत जास्त स्ट्राईक या मॅचमध्ये रोशन धुळेला देण्याचा प्रयत्न आहे धावत संख्या फलकापती 17 ऑन साइडला फटका चांगला आहे दर्जेदार स्ट्रोक बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने रोशन धुळेच्या बाटमधून आलाय एक अप्रतिम षटकार षटकार आलाय नक्कीच आपण पाहतोय लक्षात असू द्या काही सूचना बाच बॉल जणू काही या ठिकाणी अडकलेला आहे प्रेक्षक आमचे त्या ठिकाणी प्रयत्न करतात आयोजक असतील स्वयंसेवक असेल कारण लगेच मॅच बॉल कसा परतेल याची दक्षता आणि काळजी घेतली जाते षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत गोलंदाज चेतन धावत संख्या फलकावरती 23 स्ट्राईकला रोशन धुळे ज्याच्या बॅटमधून नुकताच षटकार आलाय जोबेलीचा हिट मॅन पडून त्याच्याकडे पाहिलं जात आहे हो चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय आउटसाइड द ऑफस्टमा चेंडू टाकण्यात आलेला आहे वाईट बॉल अतिरिक्त धाव इथे मिळते 24 धावा धाव फलकावरती आहेत वेल बिगिन इज अ हाफ डन कोणत्याही कार्याची सुरुवात जर तुमची चांगली असेल ना तर ते काम तुम्हाला अर्ध झाल्यासारखं वाटतंय 51 धावांची गरज आहे आणि आता धाव फलकावरती 24 बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर अंपायर सिग्नल दॅट्स मॅक्सिमम पॉवरफुल षटकार आणि ते DRS घेण्यात आलेलं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी आपण पाहणार आहोत तिसरे पंच आमचे ब्रिटानिया गुड डे आमचे तरुण डे या ठिकाणी डिसिजन देतील डान्सिंग अंपायर आहेत ते डान्स त्यांचा संध्याकाळी असतो 24 धावा 24 ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला आता पाहायला मिळेल हे गोलंदाज आहेत साइड अँगल कॅमेराने या ठिकाणी चेक केलं जाते स्ट्राईकिंगला रोशन फुल टॉस बॉल आणखीन एक बॉलला उडवलाय बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर सलग लागोपाठचा हा तिसरा वार रोशन धुळेच्या बॅटमधून षटकार
तरी 36 धाबा आहेत. 15 धाबांची अजूनही गरज आहे. शेवटचा बॉल या षटकातील. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतो. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल. करण धुळे मात्र इथे 2 धाबा घेण्याचा प्रयत्न करतात आणि 2 धाबा सुद्धा मिळाल्या टीम जयन्मा जोबेलीला. आणि या 2 धाब्याच्या मदतीने टीमची टोटल 38 धावा. आता 12 बॉल 13 धावांची गरज आहे. 12 बॉल 13 धावांची गरज. बारा बॉल आणि आता बिजासाठी 13 धावांची गरज. स्ट्रायकिंगला करण धुळे. कदाचित या स्पर्धेमध्ये भरपूर चुरस पाहायला मिळाली 2 ते 3 खेळाडूंमध्ये. आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्रायकिंगला करण धुळे आहेत. गोलंदाज येतात ऋतू. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती. 12 बॉल 13 ची गरज आहे. स्ट्रायकिंगला करण धुळे आणि आता बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. करण धुळेच्या बॅट मधून बॉल सीमा पार लॉंग लेगला जाऊन हा बॉल या ठिकाणी लँड झालेला आहे षटकार. दरम्यान आपण पाहतोय पूर्णपणे या मॅच वरती पकड मजबूत करत असताना 12 बॉल 13 धावांची गरज आहे. आणि पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय म्हणजे येणारे 11 बॉल आता 7 धावांची गरज आहे. रोशन धुळेचं खास कौतुक करावं लागेल. जबळ जबळ या मॅचला पूर्णपणे आपल्या बाजूने त्याने खेचून आणलाय. यावेळेस मागे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक जज करतात आणि फलंदाज झाला बाद. करण धुळे. विकेट गोज डाऊन. शैलेश यांचं या ठिकाणी आगमन झालंय. शैलेश मात्रे आपलं स्वागत आहे. करण धुळे या ठिकाणी बाद झालाय. जे मात्र झंझावत होतं जोबेली टीमचं ते मात्र अगदी आता मित्रमंडळी संपलेलं आहे. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय कारण पहिल्या बॉलवरती त्याने मॅचला कव्हर केली आहे. 12 बॉल 13 धावांची गरज होती आणि 12 बॉल 13 धावांची गरज असताना आता येणारे 10 बॉल 7 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला विवेक आलेत न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 च्या पोझिशनला. ओ स्विच इट. फटका चांगला विवेक गायकवाडच्या बॅट मधून. बॉल चालला सीमा पार. स्कोर आर लेवल आणि आता 1 धावेची गरज. 50 धावा या षटकाराने कंप्लीट झालेले आहेत. आणि आता शेवटचा बॉल या ठिकाणी शेवटचा बॉल आणि आता शेवटच्या नक्कीच आपण पाहतो शेवटची धाव हवी आहे. आमच्या स्कोरर आम्हाला सांगतात 9 चेंडू शिल्लक आहेत.
चला श्री गणेश माणिकुली संघाच्या कॅप्टन्सला विनंती राहील की आपण टॉससाठी या. आता जोबेली आणि वानखिवली हा सामना जरूर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एका धावेची गरज आणि आता इथे विजय धाव या ठिकाणी कंप्लीट सुद्धा करण्यात आलेली आहे. वेल प्लेड जयमान जोबेली संघ 51 धावा या ठिकाणी चेस केलेले आहेत अवघ्या 2 ओव्हर आणि 4 बॉलमध्ये, म्हणजे एकंदरीत 16 बॉलमध्ये या धावा चेस डाऊन केलेले आहेत. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने विस्फोटक वादळी केली साकारली आहे तो रोशन धुळे ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जोबेली टीमचा हिटमॅन रोशन धुळे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तोच खेळाडू रोशन धुळे ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला सत्संग शिरगाव संघाचं सुद्धा भरपूर चांगलं कौतुक आपण करू, कारण भरपूर चांगले ते सुद्धा खेळलेले आहेत. खास करून प्रणव लाडचं विशेष कौतुक राहील. रितेश शिंदे असतील, त्यानंतर प्रीता मौले असतील, कारण ज्याच्या नेतृत्वाखाली आज संघ दाखल झाला होता. याही संघाचं आपण विशेष कौतुक करू. चला या आपण बाराचा मॅच देऊ रोशन धुळेला. झोबेली टीमचा हिटमॅन अक्षरशः मी तर म्हणेन या सेमीफायनलच्या लढतीमध्ये तो बरसला आहे. आणि सुजित पवार यांना विनंती करू की आपल्या शुभास आपण मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. आरडी रोशन धुळेला वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन फॉर द नेक्स्ट मॅच. ग्रँड फिनाले तुम्हाला पाहायला मिळेल. तोही सामना 4 षटकांचा होणार आहे आयोजकांच्या माहितीनुसार. आणि रोशन धुळेला विनंती राहील या आपण मॅन ऑफ द मॅच देऊ. रोशन धुळेशी चर्चा आपण करू. रोशन धुळे बोलतात फार कमी, परंतु आता सध्या जो त्यांचा फॉर्म हरवलेला होता खऱ्या अर्थाने तो मात्र जोबेली संघाला फार उपयुक्त ठरेल.